हॅलो अँड वेलकम बॅक. आज आहे डे 51 आणि आज आपण रिव्ह्यू करणार आहेत रायनॉक्सचे हे वाले ग्लव्स. मला आता याचं नाव नाही माहीत का काय नाही माहीत, म्हणजे विसरलो आहे मी. 3 वर्ष आधी घेतलेलं आणि 15,000 किलोमीटर्स मी या 15 म्हणजे एक्सपल्सवर 15,000 आणि बुलेटवर अराउंड 3,000 किलोमीटर्स, म्हणजे असे करून ऑलमोस्ट एक 20,000 किलोमीटर्स तुम्ही पकडा. 20,000 किलोमीटर्स मी या ग्लव्सवर म्हणजे राईड केलेत हे घालून. आणि याचा मी आज रिव्ह्यू देणार आहे. काय ड्रॉबॅक काय आहे, का वेअर अँड टेअर काय आहे, की कसं आहे काय, मी हे सगळं सांगणार आहे. आणि वेलकम बॅक, मी आहे राजदीप आणि तुम्ही बघताय घेऊन टाक रे. सो आता हे ग्लव्सच्या बारेमध्ये बोलू. ग्लव्स चांगले आहेत, म्हणजे इझिली आहेत, घालायला खूप इझी आहेत सगळे आहेत, म्हणजे यूज करायला पण इझी. आत्ता पण 15,000 किलोमीटर्समध्ये मला आत्ता पण कम्फर्टेबल वाटलेत. पण एक सगळ्यात ड्रॉबॅक्स आहेत. तुम्ही कुठलेही ग्लव्स घेत असेल, कुठलेही म्हणजे कुठलेही ग्लव्स, मी हे नाही बोलत की नुसता रायनॉक्स, बट कुठलेही ग्लव्स घेत असेल ना, ते जे इथंचे हे चिटकोले आहेत ना, आता हे बघा इथं हे इथंचे जे रबर आहे, जे सगळे आहेत ना निघून गेलेत. हे आफ्टर 6 मंथ्समध्ये जशी वॉरंटी त्याची संपली. म्हणजे वॉरंटी 6 महिन्याची वॉरंटी होती, 6 महिन्याच्या वॉरंटीनंतर सगळे निघून गेले. सगळे म्हणजे इथून जे चिटकोलेले होते ना, मी इवन रायनॉक्समध्ये ते परत पाठवले, दुसरे आले, दुसरे पण हे झाले. म्हणजे 6 महिन्याच्या आत ते जे सगळे निघून गेलेले ऑलमोस्ट. नुसता हा एक राहिला आहे. पण मी रिप्लेसमेंट पण आलेली, रिप्लेसमेंटमध्ये पण तेच झालं. तर 6 महिन्यानंतर त्याचा मी काहीच नाही करू शकलो. तर ते एक होतं. आणि खूप इझी आहे, म्हणजे आत्तापर्यंत मला खूप कम्फर्टेबल वाटतात हे घालायला. गरमीत तर खूप चांगले आहेत. पण आता 15,000 किलोमीटर्स नंतर हे आता वेअर अँड टेअरवर आलेत. पण इज गुड, इथून फाटले बट इज गुड, कारण की 15,000 किलोमीटर्स इज खूप मोठा, म्हणजे खूप 15,000 किलोमीटर नुसतं एक्सपल्स मी बोलतोय. बुलेटवर म्हणजे मी ऑलमोस्ट एवढं 3,000 ते 4,000 म्हणजे ऑलमोस्ट 20,000 पकडा. तर हे आणि मी 15,000 माझे म्हणजे याच्यात 15,000 सारखं येते, कारण की मी वेजावर काय आपलं एक्सपल्सवर सगळ्यात जास्त चालवलं आहे. आणि एक्सपल्सच मला तो रिव्ह्यू मी देऊ शकतो. ग्रिप चांगली भेटते याच्यावर नुसतं एकच ड्रॉबॅक आणि एक हे की मोबाईल तुम्ही यूज नाही करू शकत जास्त. म्हणजे मोबाईलमध्ये टचिंग आणि हे दुसऱ्या याला कसं की इथं फिंगर हे येतं ना, रबर येतो की तुम्ही फिंगरने हे स्वाईप करू शकता, काही करू शकता. याच्यात तसं काही नाही आहे. खूप म्हणजे हार्ड होतं कधी कधी. भाई एक मिनिट. तर खूप हार्ड होतं कधी कधी तुम्ही म्हणजे मोबाईल इथं लागलेला असतो ना तुमच्या मोबाईल होल्डरला, तर स्क्रोल करायला का काय हे करायला खूप हार्ड होतं, खूप हार्ड. म्हणजे मला कधी कधी होतं की लाईक मी नुसते जे मग हे असतात ना ग्लव्ज, मग मी काढतो सगळे मग हे जे सगळे ग्लव्ज मी काढतो आणि त्याच्यानंतर परत मोबाईल मला हे करायला लागतं. मग मोबाईल मला हे चालू करायला लागतं की काय मॅप आहे का काय ते हे. पण मी त्या ह्याच्यात दुसऱ्यांचे बघितलेत की भाई ते मोबाईलच्या ग्लव्जमध्ये घालून पण टाईप करत असतात, तसे पण लोकांना बघितले. पण याच्यावर कधीच मला नाही झाले. मला खूप असं हे करायला लागतं, एक तर कॉन्सन्ट्रेट करून मला बटन दाबावं लागतात, नाहीतर मला हे काढायलाच लागतात मोस्टली ह्याच्यातून, कधी मोबाईलला यूज करत असतो त्यावेळेस. हेच आहे मला मेन, तेच एक ड्रॉबॅक मला तेच वाटलं की लाईक असं क्वालिटी इज प्रीमियम. क्वालिटी प्रीमियम आहे. आत्ता पण याचं जे इथंचं रबर आहे तो अजून पण हे नाही झालं. ग्रिप मला तसंच देतो, मला अजून कम्फर्टेबल आहे. म्हणजे याच्या वेळेस आता तुम्ही माझ्या बुलेटचा वरती पण काल का परवाचा व्हिडिओ होता, 49 होता का 48वाला व्हिडिओ, त्यात इफ तुम्ही बघितला असेल तर त्यात मी फुल ग्लव्स घातलेले ते खूप कम्फर्टेबल आहेत. म्हणजे म्हणजे एक्सेलेटर देण्याच्या वेळेस पण काही एवढं असं वाटत नाही. नुसतं हेच आहे बस. खूप चांगले आहेत पर्यंत, फिट अँड फिनिश चांगले. आत्ता पण इतरचा रबर नाही निघाला आहे, तो सगळ्यात मेन आहे. मी हेच बोलतो की ह्याच याचा प्रॉब्लेम नाही इफ तुम्ही दुसरे पण ग्लव्स घेत असेल. इथं इफ स्टिक केला असेल हे वाले असे हे नक्कलवाले आहेत ना, स्टिक केले असेल तर प्लीज नको घ्या. ते डायरेक्ट लेदरचे येतात ना. दुसरे आता रायनॉक्सचे आहेत, रायडाचे आहेत, फिर ते कुठलं अजून एक नवीन आलं आहे, अजून 1-2 ब्रँड आहेत. तुम्ही त्याचे बघा की त्याच्या इथं ना असं स्टिच केलेलं असतं. स्टिच केलेलं घ्या, तो चांगले आहेत. याच्यात आता हेच आहे की लाईक आता मला नवीन घ्यायला लागणार आहे. आणि मेन तर मधलंच राहिलं आहे, बाकीचे सगळे गेले ते बघा.
मधलाच एक बोट राहिला आहे की असं मी एकदा व्हिडिओ पण बनवलेला की लाईक एकदा वॉरंटीच्या बाहेर गेल्यानंतर कंपनी तुम्हाला हे देते करून, तर तेच मी हे केलेलं एका व्हिडिओमध्ये. बस अजून हेच नाही भाई, माझा रिव्ह्यू चांगला आहे. नुसतं मला इथंचे कधी निघालेलं त्यावेळेस मला खूप राग आलेला 2 वर्षाआधी, कधी 23मध्ये घेतलेला, 23मध्ये घेतलेलं. कधी निघून गेल्यानंतर मला खूप 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 राग आलेला, पण त्यानंतर मी बोललं जाऊ दे, काही हे नाही. तर खूप चांगले. इफ तुम्हाला घ्यायचे असेल तर घेऊ शकता, पण मी रेकमेंड करेल की दुसरे जे स्लायडर्सवाले येतात ना, इथं प्लॅस्टिकचं हे येतं, हार्ड प्लॅस्टिकचं हे, तुम्ही तेवाले घ्या. तेवाले उलटं चांगले होईल. पडला तरी तुम्ही जास्त तुम्हाला लागणार नाही. याच्यात कसं की एकदा पडलं का हे झालं तर जरासा प्रॉब्लेम येऊ शकतो, कारण की हे ग्रिप देणार तुम्हाला, घसरायला नाही देणार. तर त्यामुळं इफ घ्यायचेत तर घ्या, घेऊन टाका. इफ तुम्हाला आवडले तर बिंदास घेऊन टाक. आता मला दुसरे घ्यायचेत तर दुसरे मी बघणार आहे, दुसरे एकदम चांगलेवाले बघायचे आहेत मला. इथं प्लॅस्टिकचे जे स्लायडर्स येतात ना तेवाले, इथं आणि इथंवाले येतात 2 जागेवर, पाम आणि याच्यावर. आणि इथंचे जे नकल्स जे आहेत तिथं ते म्हणजे असं स्टिच केलेलं आहे, आणि एक पिंकी फिंगर असतो. पिंकी फिंगरला इथं पण मध्ये रबर येतो की जास्त असं वाकडं नको होण्यासाठी, असं तुटायला नाही, त्यामुळं ते पण असे स्टिच केलेले असतात. तर तेवाला बघायचे आहेत. मग आपण असं होईल. ओके, मग असेवाले आपले फिंगर्स होईल. मग तेही करायचे. तर ते आता बघायचे. आता बघू. बजेट हालतो माहिती का. हे सगळे एक तर ग्लव्ज आहेत ना 4-5 हजाराला जात आहेत. हाच किती, हा मी घेतलेला त्यावेळेस 3 का 3,500 होता. आता काय तर कमी झालाय का माहिती नाही, आता काय तर 3ला असेल. मी काय तर 3.5ला घेतलेला 2 वर्ष आधी. पण एवढे असे महाग जातात ना ग्लव्ज, सगळा बजेट हालून जातो. हर एक बाईकचे जोडे तुम्ही काही करायला गेला ना, बजेट एवढा हलतो ना. मला एक्सपल्स रिपेअरला द्यायची, अजून पण मी दिली नाही. 25 तारखेला माझी खराब झालेली. आज आहे किती, 12 किती येत रे भाई, आजची तारीख आहे 13. ऑलमोस्ट 20 दिवस झालेत मी गाडी सर्व्हिसिंगला नाही देऊ शकलो आहे, कारण की माझी त्याच्यानं तर बुलेट गेली. बुलेटचं काय तर 6,500 का 7,000च्या आसपास माझा त्याचा खर्च झाला. त्यामुळं माझा एक्सपल्सवरचा जो बजेट आहे तो जरासा हल्ला गेला. त्यानंतर काल का परवा कधी मी बाईक म्हणजे ऑफिसच्या ह्याच्यात मी व्हिडिओमध्ये हे केलं, तर मी येताना मला कळालं की भाई हा पण ग्लव्स फाटलाय. तर हेच आहे, काय करायचं तर मलाच नाही माहीत की कसं बजेट. एक तर बजेट एकदम सिक्युअर करायला लागणार आहे पुढच्या महिन्यात काही करून. पण असं आहे की पुढच्या महिन्यात मी सगळीकडे भटकायला जाणार आहे ट्रेननी. तर आता असं आहे की मी बाईक रिपेअर करून घेऊ का नाही, असं आहे. पण बाईक रिपेअर करून घ्यायची आहे, कारण की मला असं सोडायचं पण नाही बाईकला. माझी बायको आहे ती, माझी बायको बुलेट आहे, एक्सपल्स माझी गर्लफ्रेंड आहे. असं कॉम्बिनेशन चालू आहे दोघांचं, मला पण नाही माहीत, पण दोन्ही माझे बायकोच आहेत. तर बघायचं आता रिपेअर करायचं आहे, ते पण रिपेअर करायचं आहे. एक तर हे, नाही तर ग्लव्ज नंतर घेणार मी, रिपेअर आधी करणार बाईक. ते बघू कसं आहे, कारण की बाईक रिपेअरिंगला पण माझे जाणार ऑलमोस्ट एक 6-7 हजार त्यात पण जाणार आहे. कारण की आजचा जो हे इंजिन शाफ्ट असतो तो इंजिन शाफ्ट ते बोलतात की 650 का 700 रुपयेचाच आहे. ओके, आपण याच्यावर जरासा टॉपिक नंतर बोलू. आपण याच्यावरतून टॉपिक हल्ला जातोय, सॉरी. आता हेच आहे जे रिअलमध्ये जे मी आहे मी तेच दाखवतोय, त्यामुळं मी टॉपिकवरतून हल्लो गेलो. इफ मी स्क्रिप्ट लिहिली असती का काही झालं असतं तर एवढं काही झालं नसतं. आणि असं पण नाही की माझ्या डोक्यात काय स्क्रिप्ट आहे काय, मी सरळ जे तुमच्या समोरासमोर खरंच बोलतोय. जे रिव्ह्यू आहे जे एवढ्या वर्षी मी वापरलं गेलं आहे तोच पूर्ण रिव्ह्यू आहे याचा, आणि खरा रिव्ह्यू आहे. असं पण नाही की लाईक मी काय तर स्क्रिप्टमध्ये लिहिलं आहे असं करू, तसं काही नाही आहे. पावसात पण चांगले आहेत. नुसतं तुम्हाला थंडीमध्ये वाट लागते. यस, थंडीमध्ये वाट लागते, कारण की सगळीकडून एअर आहे, म्हणजे मेश आहे, तर सगळीकडून हवा येते, तुमचे हात थंड होत आहेत. तर आता नेक्स्ट टाईम मला ते बघायचे की फुल लेदरवाले घ्यायचे, की थंडी गरमी बिरमी काही असू दे, काहीच फरक नाही पडायला पाहिजे तसं आलं. तर ते बघायचं आहे. एकतर आहे ना, असं केलं ना, आता काय होतंय हे बघा, रिअल कधी तुम्ही स्वतःला रिअल ठेवताना काय होतं बघा. आता मी माझ्या याच्यात हे झालं की लाईक मी असं ठेवतो तर माझ्या डोळ्यावर फ्लेअर्स येतात.
तर मला असं करायला लागतं. तर हे मी तुम्हाला बोलणार होतं की मला असं करून बोलायला लागतंय, कारण की फ्लेअर्स येत आहे. म्हणजे ते लाईट समोर लाईट ठेवली त्याचं येत आहे. तुम्हाला लाईट दाखवतो थांबा भाई. टर्न ऑफ. हे 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 होतं. थांबा हां. तर ही लाईटचं ना, हे लाईटचं ही लाईट, ह्या लाईटचं सगळं, ओ माय गॉड काय झालं, या इथं येतं. तर मला जरासा असं करून ठेवावं लागतं. तर हेच आहे बाई, रिअल लाईफ स्ट्रगल ऑल. मला फेक काहीच नाही ठेवायचं आहे. तसं प्रेमाजी महाराज बोलतायत, प्रेमानंद महाराज, की खरं राहावा, खोटं काही नको राहावा, कॅमेऱ्याच्या मागे खरं राहावं, कॅमेऱ्याच्या पुढं खरं राहावा, कॅमेरा कधी कोण नसणार त्यावेळेस पण खरं राहावा. तर तेच आपण आहे, खरं 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 खरं. देन चलो बाय बाय, सी यू ॲट डे 52 जे असेल ते. आणि चलो बाय बाय, गुड नाईट. एन्जॉय करा लाईफ, डोक्याचं बी नको करा, डिप्रेशनमध्ये जाऊ नका, एन्झायटीमध्ये जाऊ नका. एन्जॉय करायला शिका लाईफ, कोणी काही बोललं तरी. अँड एन्जॉय अँड बाय बाय अँड सी यू ॲट डे 52 उद्या. आणि हे अँड अरे मेन तर लाईनच राहिली की भाई, इफ तुम्ही पण इंट्रोवर्ट असेल आणि काही पण असेल, तुम्ही विचार करताय की लाईक यूट्यूब चॅनल चालू करायचं, यूट्यूबमध्ये बोलायचं कसं, काय करायचं काय, प्लीज फॉलो करा. मी पण एक इंट्रोवर्टच आहे. इंट्रोवर्ट म्हणून आता जरासा आपण एक्स्ट्रोवर्टमध्ये चाललो आहे. तर आता असं जो असा 100चा काटा असतो, आपण असं 25 तर असा क्रॉस केलं आहे. आता 25च्या आणि 25 आणि 50च्या मधोमध आहे आता. तर असा झुलतो आपला तो काटा याचा, इंट्रोवर्ट आणि एक्स्ट्रोवर्टचा. आणि तुम्ही पण असं इंट्रोवर्ट आहे आणि विचार करता की यूट्यूब चॅनल चालू करायचं, प्लीज फॉलो करा मला. आणि मी माझी लाईफची स्ट्रगल बिगल काही पण आहे तेच सगळं हे करतोय की बोलायचं, हे कसं करायचं. आता खूप हे होतं आहे, कारण की आता ऑलमोस्ट किती वाजलेत मी बोलू. मी व्हिडिओ पण किती वाजता बनवतो आहे, 11:30 आहेत. खरं 11:30 ते बघा, 11:30ला मी व्हिडिओ बनवतो, 11:30 PM रात्री. कारण की ऑफिस माझं एक तो ऑफिस एवढं चालू आहे ना, ऑफिसच्यामुळं मला असं पण नाही होत की मी कॅमेरा घेऊन म्हणजे खाली जाऊन शूट करू का काय करू, असं पण नाही होतं. की नाही तर आधी कसं होतं की लाईक मी कॉफी बनवण्याच्या वेळेस बोलायचो, काय तर ऑमलेट बनवण्याच्या वेळेस बोलायचो, काही पण याच्यात करताना मी बोलायचो कॅमेराच्या समोर. पण आता काम असं येतं की मी सकाळी 9 वाजता कामाला बसतोय, जे रात्री 11:30-10 वाजेपर्यंत मी कामच करत बसलो आहे. म्हणजे तुम्ही 9 बघा ना, 9चे 9 झाले 12 तास, 12 तास आता झाले 11:30. म्हणजे माझे आता मी 10:45 का त्यावेळेस, म्हणजे एक ऑलमोस्ट 12-13 तासाची शिफ्ट पूर्ण करून आता मी हे व्हिडिओ बनवतो आहे. कारण की मला कंटिन्यू ठेवायचं, कन्सिस्टन्सी काय मला तर बोलता नाही येते तो शब्द, तर ते मला ठेवायचं आहे. तर हेच आहे. अँड लाईक अँड सबस्क्राईब करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. हे प्रोफाईल कोणाबरोबर, तर तुमचे कुठला मित्र असेल त्याबरोबर. तर चलो बाय बाय, सी यू. आता हे नुसतं आता आपण आहे की लाईक कॉन्फिडन्स निघण्यासाठी, म्हणजे कॉन्फिडन्स एकदा आला तर मी 4 चौघांच्या समोर पण रेकॉर्ड करू शकतो. अजून पण असं नाही की मी माझ्या भाऊ, वहिनी, आई यांच्यासमोर मी अजून पण रेकॉर्ड नाही करू शकत. मी एकटा आहे त्यामुळं मी रेकॉर्ड करू शकतो. ॲज अ इंट्रोवर्ट आहे तर एकट्यामध्ये मी रेकॉर्ड करू शकतो. याच्या बाहेर गेला तर मला नाही माहीत काय करू शकतो. तर त्यामुळंच एक आहे. तर प्लीज लाईक, सबस्क्राईब अँड शेअर करा लोकांशी. आणि भेटू उद्या 52वर. चलो बाय बाय, गुड नाईट. मी किती वेळा फक्त गुड नाईट बोललो आहे भाई. गुड नाईट आणि बाय बाय होतच नाही माझं. त्यानंतर परत 1-2 मिनटाचा व्हिडिओ बनतोय. देन चलो फायनली बाय बाय फायनली. चलो.